गेल्या महिनाभरापासून वाघ आणि बिबट्यानं उत्तर बार्शीमध्ये वेळोवेळी हल्ले करून दहशत माजवलेली असताना आता पट्टेरी वाघानं वैराग भागातील गावांकडे मोर्चा वळवलाय। मंगळवारी पहाटे मुंगशी आर गावातील रामेश्वर कुरुंद यांच्या 2 गायींच्या वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे मुंगशी आर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं। पट्टेरी वाघानं हल्ला केल्याची घटना वैराग भागात पहिल्यांदाच घडली आहे। काही दिवसांपूर्वी चारे येथे गाभण गायीवर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडल्यानंतर वाघ बार्शी तालुक्यातच असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानंतर पुन्हा मंगळवारी पहाटे रामेश्वर कुरुंद यांच्या गायीच्या वासरांवर हल्ला केल्याचं समोर आलं। रामेश्वर कुरुंद यांचा मुलगा राहुल कुरुंद हा शेतात सकाळी गायीची धार काढण्यासाठी गेला असता त्याला प्रथम एक गायीचं वासरू मृतावस्थेत आढळून आलं। आसपास पाहणी केली असता काही ठसे आढळून आल्यानं त्याने तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। याचवेळी दुसरं वासरू देखील गायब असल्याचं दिसून आलं। त्यांनी शोधाशोध सुरू केली असता काही अंतरावर दुसरंही वासरू हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं दिसून आलं। यातून कुरुंद यांचं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान वन विभागाचे कर्मचारी पाहणी करण्यासाठी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ठसे पाहून हल्ला करणारा प्राणी पट्टेरी वाघत असल्याचं ग्रामस्थांना सांगितलंय। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली। वन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गायीच्या वासरांवर वाघाने हल्ला केल्याचं सांगण्यात